सुनावणी संपल्यानंतर प्रशांत कोरटकरवर वकिलाचा हल्ला. अमित कुमार भोसले असं मारहाण करणाऱ्या वकिलाचं नाव. प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर कोरटकरला आर्थिक मदत करणाऱ्यांची चौकशी होणार, सरकारी वकिलांची माहिती. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा अँगल. वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक चणचणीतून आत्महत्या असा पोलिसांचा निष्कर्ष. मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये ही आत्महत्या असल्याचं नमूद. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी जयराम साठे आणि महेश केदारच्या जबाबामध्ये आणखी एक नाव. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी मारहाण केल्याचा दावा. विजय वडेट्टीवारांना लोकलेखा समितीचे अध्यक्षपद दिल्यामुळे पवार गटाची नाराजी. आघाडीच्या बैठकीत अध्यक्षपद आमच्या वाट्याला येण्याचं ठरलेलं असा युक्तिवाद. दिल्लीमध्ये शरद पवारांकडे नाराजी व्यक्त करण्यात. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशी नावं लावण्याचा प्रयत्न. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. साधू महंतांमधील वादावर सरकारकडून तोडगा. महाराष्ट्रातल्या महिलेची पतीकडूनच बंगळुरूमध्ये हत्या. मृतदेह सुटकेसमध्ये भरून पुण्यामध्ये पळ. बंगळुरूतील घरमालकाला फोन करून दिली पत्नीच्या मृतदेहाची माहिती. पती अटकेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये दत्तक घेतलेल्या 4 वर्षीय चिमुकलीची आई वडिलांकडून निर्घृण हत्या. 15 दिवस उपाशी ठेवून अमानुष छळ. मारहाण करून दिले अंगावर चटके. शेजाऱ्याकडनं 10 वर्षांच्या मुलीला लग्नाची मागणी. अपहरणानंतर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार. पुण्याच्या वारजेमधल्या घटनेने संताप. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ. महागाई भत्ता 53 वरून 55%. म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप. अनेक इमारती जमीनदोस्त. जीवितहानीचं वृत्त नाही. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा जारी. थायलंड आणि चीनमध्येही धक्के. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.